नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजाळ यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत करतो। आज जो संयुक्त गट पूर्व परीक्षा 2025 चा जो पेपर झालाय त्यातले जे भूगोलाचे क्वेश्चन आहेत ते आपण अनालिसिस करूया, त्याचे संभाव्य उत्तर आपण काय करूया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ओके, आपल्याकडे जो डी सेट आहे त्या डी सेट मध्ये क्वेश्चन नंबर 11 ते क्वेश्चन नंबर 20 पर्यंत भूगोलाचे प्रश्न आहे। चला तर आपण उशीर न करता सुरुवात करूया। ओके, 11 नंबरचा प्रश्न बघा, एकदम सोपा प्रश्न आहे, पीवायक्यू आहे मित्रांनो। पीवायक्यू जोड्या लावामध्ये येत होता अगोदर, आता डायरेक्ट त्यांनी ऑप्शनला विचारलेलं आहे। ओके, बघा काय विचारलेलं आहे, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? चुकीचे विधान कोणते विचारलेले आहे मित्रांनो। काय विचारलेलं आहे? चुकीचे। बघा इथं थंड हवेचे ठिकाण पाल, जळगाव, बरोबर आहे मित्रांनो। पाल जे थंड हवेचे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये? जळगाव मध्ये। बघा दुसरं, तोरणमाळ धुळे, इथं चुकीचं आहे मित्रांनो। तोरणमाळ धुळ्यात नाही तर नंदुरबार मध्ये, नंदुरबार। ओके, कुठे? नंदुरबार मध्ये। तिसरं बघा, महाबळेश्वर सातारा, बरोबर आहे। आणि चौथं बघा, लोणावळा पुणे, बरोबर आहे। म्हणजे उत्तर काय असणार आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। ओके, पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया 12 नंबरचा। बघा काय विचारलेलं आहे, खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा। काय केलेलं आहे? चुकीचे विधान ओळखा। आता हे प्रश्न संदिग्ध आहे। या प्रश्नामध्ये हा प्रश्न बघा काय म्हणते, वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे। आता आपण सौदी सरांचं जे महाराष्ट्राचं जिओग्राफीचं बुक आहे त्या बुक नुसार जर गेलो तर सौदी सरांनी त्यांच्या बुक मध्ये सरळ सरळ दिलेलं आहे दक्षिणेस। कुठे दिलेलं आहे? दक्षिणेस। ओके, आपण सध्या याला होल्डवर ठेवू, पर्याय क्रमांक 1 ला होल्डवर ठेवा। ओके, पुढचा पर्याय बघा, चला, कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहे। 100% बरोबर आहे मित्रांनो। कान्हा, पेंच, बाग ह्या काय आहे? वैनगंगा नदीच्या काय उपनद्या आहे, बरोबर आहे। तिसरं बघा, वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी ह्या उपनद्या मिळतात। तर त्या वैनगंगा नसून काय पैनगंगा आहे मित्रांनो। कोणची नदी? ती पैनगंगा नदीच्या उपनद्या आहे। कोणत्या? म्हणजे क तर 3 नंबरचं तुमचं कन्फर्म चुकीचं आहे। काय? 3 नंबरचं तुमचं कन्फर्म चुकीचं आहे। आता बघा 4 नंबरचा पर्याय बघा, तावरजा, तोरणा, मन्याड आणि गिरणा। काय? गिरणावर मी विशेष फोकस करत आहे मित्रांनो, विशेष फोकस करत आहे गिरणावर। इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात। आता ही जी गिरणा आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे, गिरणा कोणाची उपनदी आहे? तापीची आहे। पण सौदी सरांच्या पुस्तकाच्या अनुसार जर आपण गेलो तर सौदी सरांच्या पुस्तकामध्ये मांजरा नदीचे खोरे ह्या नावाने एक टॉपिक दिलेला आहे आणि त्या टॉपिक मध्ये सरळ सरळ स्टेटमेंट आहे मित्रांनो, जशाच्या तसं स्टेटमेंट आहे सौदी सरांच्या पुस्तकामध्ये। म्हणजे हे पण तुमचं काय असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे। आता हे राहिला 1 आणि 3 चा प्रश्न। आता दक्षिणेस आणि नैऋत्येस हे एक वेळेस आयोग काय करून धरून जाईल, आपण त्याला सेकंड केनं उत्तर बदलू पण शकतो, त्याच्यात काही वाद नाही। पण प्रथम उत्तर तालिकेमध्ये 100% उत्तर काय येणार तुमचं? 3 नंबरचा पर्याय उत्तर येणार मित्रांनो, एवढं ध्यानात ठेवा। प्रथम उत्तर तालिकेमध्ये 3 नंबर येणार, नंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन ते बदलू शकता किंवा रद्द करू शकता। ओके, प्रश्न पुढचा बघा, 13 नंबरचा प्रश्न बघा, कोपेन यांनी संयुक्त ब ला विचारलेला कोपेनचा आता क ला पण विचारतोय, म्हणजे तुम्हाला माहित व्हायला पाहिजे की आयोग काय काय विचारतंय आपल्याला, त्याच्यावरच क्वेश्चन काय करतंय? रिपीट करतंय मित्रांनो, बरोबर। कोपेन यांनी हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते असे विचारलेले। मुंबईच्या दक्षिणेकडे विचारलेले मित्रांनो, कंसामध्ये त्यांनी मुंबईचा दक्षिण पण वर्णन केलेलं आहे। तर कोणचा असतो ते? AMW। कोणचा असतं? AMW, कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार। ओके, AMW याचं उत्तर असणार आहे। 13 नंबरचं उत्तर काय असणार तुमचं? 3 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। चला पुढे बघा हा प्रश्न, खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणती आहे ते ओळखायचं। आपल्याला काय विचारलेलं आहे मित्रांनो? इथं चुकीचे ओळखायचे, चुकीचे। बघा 3 स्टेटमेंट दिलेले, अ, ब, क, बरोबर। चला वाचूया। अ काय? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत। तर नेपाळी सीमेला मणिपूर येतं का मित्रांनो? तर नाही, मणिपूर हे नेपाळी सीमेला येत नाही। बाकीचे येतात पण मणिपूर येत नाही, म्हणून हे सेंटेन्स काय तुमचं चुकीचं आहे। अ काय? चुकीचं आहे। बघा पुढचा, नेपाळ हा
परिवेष्टित देश आहे तो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. बरोबर आहे मित्रांनो. चीन आणि वर चीन खाली भारत त्याच्यामध्ये काय असतं नेपाळ असा आहे. म्हणजे तो काय बसलेला आहे. म्हणजे काय ब काय येणार तुमचं योग्य ऑप्शन येणार. बरोबर. आता क वाचू. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे भूतान कुठे येतो इथं सिक्कीम येतं इकडं भूतान येतं आणि इकडं नेपाळ येतं. बरोबर. यांच्या दोघांच्या मधात कोणचं राज्य आहे सिक्कीम. म्हणजे ते शेजारी शेजारी आहे का रे तर नाही शेजारी शेजारी नाही. त्याच्यामुळे क पण तुमचं काय येणार चुकीचं येणार आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे चुकीचं विचारलेलं आहे. बरोबर. म्हणजे अ आणि क तुमचं काय चुकीचं पर्याय आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. क आणि अ विधाने चुकीचे आहेत. ओके चला पुढे 15 नंबरचा प्रश्न बघा. योग्य जोड्या जुळवाच्या विचारलेला आहे मित्रांनो. काय विचारलेलं आहे योग्य जोड्या जुळवा. आता बघा मागच्या वेळेस खनिजावर प्रश्न होता आता पण खनिजावर प्रश्न आहे. बरोबर. गट ब ला खनिजावर प्रश्न होता आता गट क ला पण खनिजावर 100% त्यांनी प्रश्न टाकलेला आहे. बघा आता काय दिलेलं आहे फक्त इथं खनिज दिलेले आणि त्याचे उत्खनन क्षेत्र विचारलेले आहे. खनिज आणि उत्खनन क्षेत्र यांच्या जोड्या जुळवा सांगितलेल्या आहे मित्रांनो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोह खनिज कुठं सापडतं रे तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीमध्ये सुरजागड तालुका आहे. बरोबर. गडचिरोली खनिज कुठं सापडणार तुमचं मग सुरजागड. आता बघा ब च 1 नंबरचा कुठे आहे बघा. आता ब च 1 नंबर इथं आहे ब च 1 नंबर इथं आहे. म्हणजे 1 आणि 2 ऑप्शन काय झाले तुमचे इलिमिनेट झाले. ओके 1 आणि 2 ऑप्शन तुमचे काय झाले इलिमिनेट झाले. आता राहिला कोणता 3 आणि 4 मध्ये राहिला. बरोबर. मॅग्नीज. मॅग्नीज सगळ्याला माहिती आहे कुठे चिखला. कुठे चिखला. मॅग्नीज कुठे सापडतं गोंदिया भंडारा आणि नागपूर नागपूरला सापडतं मॅग्नीज. ओके तर मॅग्नीजचा कोणची खाण आहे तर चिखला आहे. बरोबर. आणि बॉक्साईटची कोणची आहे कोल्हापूर रत्नागिरीच्या साईडला सापडतं ती आहे उदयगिरी. कोणची उदयगिरी. म्हणजे सीचं काय येणार 4 नंबरचा. सीचा 4 नंबरचा पर्याय एकच इथं आपल्या 2 राहिल्यापैकी म्हणजे कोणचा ऑप्शन नंबर 3 बरोबर तुमचं उत्तर असणार. याचं काय असणार आहे ऑप्शन नंबर 3. चला पुढे बघा 16 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्टे नाही विचारलेले मित्रांनो. काय जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 आहे तिचं उद्दिष्ट विचारलेले आणि त्याच्यापैकी काय विचारलेले नसणारे उद्दिष्ट विचारलेले. आता बघा मासेमारी सामाजिक भौतिक आर्थिक सुरक्षा बरोबर आहे मित्रांनो उद्दिष्ट आहे. आता बघा फक्त इथं एकच जे आहे ते उद्दिष्ट नाही कोणचं माहितीये का हे 4 पट जे दिलेलं ना 4 पट मासेमारीचे उत्पन्न 4 पट वाढवणे. तर 4 पट नसून मित्रांनो दुप्पट करण्याचं आहे. ते काय उद्दिष्ट काय दुप्पट करण्याचं. म्हणजे तुमचं ब कटला. आता बघा ब नाहीये सर्वच प्रमुख उद्दिष्ट आहे का नाही आणि एकच आहे असं ब उद्दिष्ट नाही. पर्याय नंबर 2. ओके अ आहे क आहे आणि ड आहे. राहिला कोणचं उत्तर तुमचं 2 नंबरचं उत्तर असणार आहे. कोणचं 16 नंबरच्या प्रश्नाचं काय असणार आहे 2 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. चला पुढे बघा 17 नंबरचा प्रश्न बघा. भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव विचारलेले मित्रांनो. हे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे मित्रांनो. हे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे. याचं नाव काय मित्रांनो गंगा हे नाव ठेवलं होतं. त्याचं काय नाव त्या वासराचं नाव काय ठेवलं होतं मित्रांनो गंगा हे नाव ठेवलेलं आहे. याचं उत्तर काय आहे 4 नंबरचा पर्याय. 17चा प्रश्नाचं उत्तर काय आहे 4 नंबरचा पर्याय उत्तर आहे. ओके पुढे चला 18 नंबर बघा. सगळ्यात सोपा प्रश्न भूगोलामधला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे. किती मित्रांनो ती 17. हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये वाचतो ही भूगोलामध्ये वाचतो ही आपण करंट अफेअर मध्ये वाचतो त्याच्यामुळे तुम्हाला ही पाठच पाहिजे. ओके 18 नंबरचं उत्तर काय असणार आहे 1 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. चला पुढे 19 नदीचं बघा. यमुना नदीच्या उपनद्या विचारलेल्या आहेत आपल्याला पण ते कशा विचारलेले मित्रांनो पूर्व ते पश्चिम. काय विचारलेलं आहे पूर्व ते पश्चिम. म्हणजे आता हे असं असले तर इकडून ते इकडे विचारलेलं आहे. बरोबर पूर्व ते पश्चिम. मग आता कोणची इकडं केन बेटवा सिंध आणि चंबळ. केन बेटवा सिंध आणि चंबळ. ओके म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं काय असणार आहे 2 नंबरचा ऑप्शन काय उत्तर असणार तुमचं. यमुना नदीच्या पूर्व ते पश्चिम क्रम कसा असणार आहे केन बेटवा सिंध आणि चंबळ. ओके पुढे चला भूगोलाचा लास्ट प्रश्न.
करंटच्या रिलेटेड, म्हणजे भूगोलामध्ये जे 10 प्रश्न होते त्याच्यामध्ये 2 प्रश्न जे होते ते करंटच्या रिलेटेड होते, बरोबर. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर किती अंतर आहे ते, तर 25 किलोमीटर ते अंतर असणार आहे. काय 25 किलोमीटर, म्हणजे 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 1 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण भूगोलाच्या 10 प्रश्नाचे अपेक्षित उत्तरे आपण काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातले जे एक प्रश्न आहे तो संदिग्ध आहे, त्याचं आयोग काय उत्तर देईल त्यानुसार आपण काय करू, त्याचं बदलून घेऊया, त्याला आपण सोर्स देऊया. आणि इथंच मी काय करतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.